वाजू दे डंका जग सारे जिंका, विजय शंख फुंका की भान हरू दे. नाद घुमू दे, कमळ फुलू दे, नाद घुमू दे, कमळ फुलू दे, नाद घुमू दे, कमळ फुलू दे, नाद घुमू दे, कमळ फुलू दे. स्थानिक लोकप्रतिनिधी सुद्धा येत नाहीयेत, तिथले वार्ड मेंबर येत नाहीयेत, सरपंच देखील येत नाहीये. म्हणून आज आमच्यावर अशी परिस्थिती आली की आम्हाला उपोषणाला बसावं लागतंय. आज तुम्ही पाहू शकता, आम्ही त्याच्यामध्ये मुलगा शाळेत जाताना त्याचे किती हाल होऊन राहिले. आमच्या भागातल्या जे मुलं आहेत त्यांचा आरोग्याशी हा खेळ चाललाय, म्हाताऱ्या लोकांच्या आरोग्याशी खेळ चाललाय. म्हणून आम्ही कंधारी ग्रामपंचायतच्या विरोधामध्ये इथे आज उपोषणाला बसलोय. जे आमच्या मूलभूत गरजा आहे त्यांची सोय झाली पाहिजे. एवढं जर झालं तर आम्ही आमचं उपोषण मागे घेऊ, नाही तर नाही, आमचं उपोषण तसंच सुरू राहील. आज भारताला स्वातंत्र्य होऊन एवढे दिवस झालेले आहेत, तरी आमच्यासारख्या जे सामान्य नागरिक आहेत त्यांच्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण होत नाही आहेत. म्हणून आमच्या भागातले लोक एक रस्त्याच्या मागणीसाठी आज इथे उपोषणाला बसलेले आहेत. आपण बघत असाल महिलांचा देखील आम्हाला प्रचंड प्रमाणात सहभाग मिळतोय. आणि आमच्या भागातल्या जे मुलं आहेत त्यांचा आरोग्याशी हा खेळ चाललाय, म्हाताऱ्या लोकांच्या आरोग्याशी खेळ चाललाय. म्हणून आम्ही कंधारी ग्रामपंचायतच्या विरोधामध्ये इथे आज उपोषणाला बसलोय. आमचं एवढंच म्हणणं आहे की आमच्या मागण्या पूर्ण झालं पाहिजे. आमच्याकडे रस्ते आणि गटरींची सोय झाली पाहिजे. जे आमच्या मूलभूत गरजा आहेत त्यांची सोय झाली पाहिजे. एवढं जर झालं तर आम्ही आमचं उपोषण मागे घेऊ, नाही तर नाही, आमचं उपोषण तसंच सुरू राहील. विषय घेऊन कधी ग्रामपंचायत कंधारी किंवा पंचायत समितीला किंवा जिल्हा परिषदेला गेले नाही का? आम्ही कंटिन्यू त्यांचा 3 वर्ष झाले फॉलोअप घेतोय. त्यांच्या व्हॉट्सअप चॅट देखील आमच्याकडे आहेत की आम्ही त्यांना व्हिडिओ पाठवले की आमच्याकडे कसे रस्ते आहेत, तरी कोणी आमच्याकडे यायला तयार नाही आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी सुद्धा येत नाही आहेत, तिथले वार्ड मेंबर येत नाही आहेत, सरपंच देखील येत नाही आहे. म्हणून आज आमच्यावर अशी परिस्थिती आली की आम्हाला उपोषणाला बसावं लागतंय. अधिकाऱ्यांचं काय म्हणणं पडलं या विषयावरती? तुम्ही अधिकाऱ्यांना देखील आम्ही निवेदन दिलेलं आहे. आता अधिकारी येतील तेव्हा आम्ही बघू काय बोलतात. याच्या आधी कधी विषय झालेले आहेत का? याच्या आधी आम्ही दिलं होतं, रितसर कारवाई देखील केली होती, पण कोणी आमच्याकडे लक्ष द्यायला तयार नाहीये. ते सकाळी शाळेत पोरं जातात, त्यांना चिखलातनं जावं लागून राहिलं. माझी मुलगी शाळेतनं आल्यानंतर तिला मला अंधारातून यावं लागतं, तिला तर घ्यायला जावं लागतं. मुलीची जात आहे, तिला जर काही झालं तर त्याच्यावर कोण हे करणार? रस्ते झाले पाहिजे, गटारी झाल्या पाहिजे. कारण आम्हाला इतकी दुर्गंधी की डेंग्यूचे मच्छर होण्याची शक्यता आहे. तुम्ही येऊन पाहू शकता तिथे किती घाण आहे. 2 वर्ष झाले आम्ही त्या रस्ते आणि गटारीसाठी फिरतोय, तरी आमची इथे काहीच होत नाही आहे. पोरांची आज तुम्ही पाहू शकता, आम्ही त्याच्यामध्ये मुलगा शाळेत जाताना त्याचे किती हाल होऊन राहिले. होई प्रगती ही अटल, वादा आपला पक्का, लाभ आणि बळ
लाडकी बहीण आता नेहमी हसरी राहील, ही एकता आपली ताकद अशीच वाढत जाईल. घड्याळ विश्वासाचं थांबत नाही, एक एक पाऊल चालत राहू. काम करत आलोय, काम करत राहू. काम करत आलोय, काम करत राहू. कभी याद करे जो जमाना, माटी पे मर मिट जाना, जिक्र में शामिल मेरा नाम हो. ओ देश मेरे तेरी शान पे सदके, कोई धन है क्या तेरी धूल से बढ़ के. तेरी धूप से रोशन, तेरी हवा पे जिंदा, तू बाग है मेरा, मैं तेरा परिंदा. भुसावळ शहरात रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्तावरती बालाजी मोटर्स इलेक्ट्रिक व्हेकल आपल्यासाठी घेऊन आले आहेत खास ऑफर. फक्त 55,000 रुपयांपासून आपल्याला मिळणार आता ओकया इलेक्ट्रिक व्हेकल. F2, F3, F4 च्या ओकया मॉडेल वरती ॲक्सेसरीज देखील फ्री. अत्यंत कमी दरात विशेष ऑफर सह ओकया इलेक्ट्रिक स्कूटर आजच खरेदी करण्यासाठी आपल्या नजीकच्या बालाजी मोटर्स इलेक्ट्रिक व्हेकल शोरूमला आजच भेट देऊन साजरा करा रक्षाबंधन खास. आमचा पत्ता आहे लोणारी हॉल जवळ जळगाव रोड भुसावळ. बाकी सब सपने होते हैं, अपने तो अपने होते हैं, अपने तो अपने होते हैं. चन्ना दे जाके जल्दी चले आना जाने. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.